एक महत्वाची मॅच आपल्या समोर येताना पाहायला मिळते। एका बाजूला जर पाहिलं तर गावदेवी गावठाण उरण रायगड, दुसऱ्या बाजूला दीपक इलेव्हन भांडूप, एक मुंबई शहरातील संघ आहे, दुसरा रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील गावठाण गावचा संघ आहे। दोन्ही संघ बलाढ्य आहेत। मॅचला होते सुरुवात, सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे। एका बाजूला जर पाहिलं तर फलंदाजीसाठी पेन तालुक्यातील फणस डोंगरीचा खेळाडू ओमकार हरपाल। पहिला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न यशस्वी नाही झाले, परंतु एक धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आणि एक धाव पहिल्या चेंडूवर घेतली गेली। या परिसराचे लोकप्रिय कार्यसम्राट शिवसेना नगरसेवक सिद्धार्थ उळेकर साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले। क्रिकेट प्रेमी आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धाही आम्ही पाहतो आणि आज देखील जर पाहिलं तर एक मोठी क्रीडा स्पर्धा नंदू पाटील सचिन कदम यांच्या माध्यमातून घोडबंदर चषक आपण पाहतोय आणि सिद्धार्थ उळेकर साहेबांचं आम्ही हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत। स्ट्राईकवर फलंदाजीसाठी करण मडवी, ज्याने या स्पर्धेतील एकमेव असा खेळाडू आहे ज्याने षटकार हॅट्रिक आज दिवसभरात खेळलेली आहे। 3 षटकार लगातारचे खेळले, तर गोलंदाजीसाठी ज्याने मॅन ऑफ द मॅच घेतले गंगाधर इंगोले। ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू कव्हरच्या दिशेने ढकलला, चित्याच्या चपळाईने मात्र त्या ठिकाणी विश्वनाथ जाधव गोलंदाजीसाठी आले, एकच धाव दिली गेली। दोन्ही संघ जर पाहिलं तर तुल्यबळ आहेत, एका बाजूला अनुभव आहे, दुसऱ्या बाजूला युवा जोश आहे आणि ही मॅच प्रेक्षकांचं मनोरंजन मात्र नक्कीच करेल। पावसाळी क्रिकेट, कितीही पाऊस आला तरी ही मॅच थांबणार नाहीये, परंतु पावसाची प्रतीक्षा मात्र आम्ही नक्कीच करत आहोत। ऑप्टमच्या बाहेर पुन्हा चेंडू टाकला जातोय। या अगोदरच्या मॅच मध्ये आदिलच्या विरुद्ध ज्या पद्धतीची गोलंदाजी गंगाधर करत होते ना, त्याच पद्धतीची गोलंदाजी आता मात्र जरूर या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत ओमकार हरपाल यांच्या विरुद्ध। त्याचबरोबर जर पाहिलं तर निलेश राऊत यांचं देखील शेंडोबा चषकाचे आयोजक त्यांचे आगमन होते। यावेळेला लोअर फुल टॉस बिग हिट करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने बॉल जाईल, एक धाव तिकडे घेतली गेली आहे। चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे। लगातार 6 चेंडूत 6 षटकार खेळणाऱ्या फलंदाजाला 10,000 रुपयाचं पारितोषिक नगरसेवक सिद्धार्थ उळेकर साहेबांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे। बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल, धावा मिळतील 4। पहा सिद्धार्थ भाई, योगायोग पहा, ज्या फलंदाज बॅटिंग करतोय त्याने आतापर्यंत 4 वेळा 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा कारनामा केलाय। पाहूयात आज तो कारनामा या ठिकाणी करेल का, आणि विकेट देखील जो गोलंदाज घेईल त्यासाठी देखील पारितोषिक या ठिकाणी आहे। तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं जाणार आहे। सिद्धार्थ उळेकर साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले। क्रिकेट प्रेमी आहेत, क्रिकेटचे चाहते आहेत आणि योगायोग पहा सिद्धार्थ साहेब, तुमचा हा जो परिसर आहे, मग कासारवाडोली म्हणा किंवा वाघबीळ म्हणा, ह्या संपूर्ण बेल्ट मध्ये खूप चांगलं क्रिकेट चालतं। या परिसरातून खेळाडू म्हणजे केवळ या परिसरापुरते न राहता अगदी दुबई पर्यंत जाऊन क्रिकेट म्हणजे अयुब सारख्या खेळाडूचं उदाहरण आपण नक्कीच देऊ शकतो आणि आज खूप चांगलं क्रिकेटचं आयोजन देखील या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। घोडबंदर चषक आपण पाहतोय, पावसाळी क्रीडा स्पर्धा। विश्वनाथ जाधव येतात गोलंदाजी करण्यासाठी, जे धानिव गावचे खेळाडू आहेत, तर फलंदाजीसाठी पेन तालुक्याचा रिषभ पंत म्हणून देखील ज्या खेळाडूला ओळखलं जातं ओमकार हरपाल बॅटिंगसाठी। धानिव, ओहो, यावेळेला पहिल्याच बॉलवर विश्वनाथने माघारी पाठवले। या ठिकाणी फलंदाज ओमकार हरपालला, कमी गतीने चेंडू होता, वळणारा चेंडू होता, बॅटची घेतली कडा, ओमकार देसाईने पकडली कॅच, विकेटचा पातान। तर पुढील 3 दिवस जर पाहिलं तर या ठिकाणी खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळणार आहे। विशेष म्हणजे याच परिसरातून नाही तर गुजरातची टीम, कर्नाटकची टीम देखील पाहायला मिळणार आहे। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळतोय अक्षय पाटील।
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील नौखार गावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. मोन्या अक्षय पाटील बॅटिंग साठी. पहिलाच बॉल बॅटच्या पुढच्या कडेला लागतोय, आपण ज्याला म्हणतो टोला, आणि तिकडे बॉल लागतोय, पकडली जाते कॅच. आणखीन एक खेळाडू माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. विश्वनाथला बॅक टू बॅक यश मिळतंय. पहा संधी चालून आली आहे. जर का आणखीन एक विकेट घेतली तर तब्बल 5,000 रुपयाच्या पुरस्काराचे मानकरी ठरतील. परंतु सिद्धेश वास्कर फलंदाजीसाठी मैदानात चाललेत. पनवेलच्या बंगारपाडा गावचे खेळाडू फलंदाजीसाठी मैदानात एकामागोमाग एक चांगले खेळाडू मैदानात जात आहेत जरूर, परंतु माघारी येत आहेत. कुणीतरी मैदानात थांबणं गरजेचं आहे, कुणीतरी चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. करण मडवी मैदानाच्या आतमध्ये आहेत, ज्यांच्याकडे चांगली क्षमता आहे. मागील मॅच मध्ये चांगले खेळले होते. सिद्धेश वास्कर सिद्धेश वास्कर आणि जोडीला जर पाहिलं तर करण मडवी, अतुल मडवी यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी गावठाण आज जर पाहिलं तर अतिशय चांगल्या वातावरणामध्ये स्पर्धा पाहायला मिळते. चांगली सिमेंटची खेळपट्टी खास या मैदानाचं आकर्षण. मैदानाच्या चारी बाजूला चांगली आउटफील्ड. आता मैदानात हळूहळू हिरवळ देखील पाहायला मिळते आणि संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वातील नामवंत संघ आणखीन एक चांगला चेंडू हॅट्रिक पासून वंचित ठेवलाय, परंतु निर्धाव चेंडू मात्र नक्की झालाय. चांगली गोलंदाजी, एकामागोमाग एक चांगले चेंडू या ठिकाणी पेश केले विश्वनाथ जाधवने. पावसाळी क्रिकेट आपण पाहतोय. पाऊस आला तरी हे क्रिकेट थांबणार नाहीये. पुढील 3 दिवस उद्याही व्यावसायिक गटातील मोठमोठे संघ इकडे दाखल होतील. परवा ओव्हर 40 गटातील महाराष्ट्राबरोबर कर्नाटक आणि गुजरातचे संघ देखील या ठिकाणी येताना पाहायला मिळतील. हो हो, वा विश्वनाथ वा. 1 2 3 आणि 4 चेंडू निर्धाव टाकलेत. का मेडन ओव्हर टाकली जाईल का या स्पर्धेतील पहिली? 4 चेंडू टाकले, 4च्या 4ही निर्धाव चेंडू टाकले गेलेले आहेत. आणखीन एक चेंडू, 5 चेंडू निर्धाव टाकलेत. माझ्या मते सिद्धार्थ ओवळेकर साहेब जर निर्धाव षटक टाकलं तर त्यासाठी देखील पारितोषिक देतील नक्कीच. लगातारचे 5 चेंडू निर्धाव टाकलेत. मेडन ओव्हर टाकली जाईल का याचं उत्तर अजूनही बाकी आहे. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं विश्वनाथ जाधव. परंतु यावेळेला कव्हरच्या दिशेने बॉल टोलावला जातोय, परंतु तरीही आम्ही कौतुक करू या गोलंदाजाचं. केवळ 1 रन दिले आणि 2 महत्वपूर्ण विकेट देखील मिळवलेले आहेत. विश्वनाथ जाधव 2 षटकं संपलेली आहेत आणि 2 विकेट माघारी परतल्या. 8 धावा एकंदरीत झालेल्या आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे, याची नोंद घ्यायची आहे. रॉयल स्टनर आपण सज्ज व्हायचे सेमीफायनल 3ऱ्या फेरीच्या मॅच साठी. लगावला टोला, पाठवला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सिद्धेश वास्करने 6 धावांसाठी जबरदस्त प्रहार केलाय. षटकार लगावला गेला. हो, आम्ही देखील या ठिकाणी कोणी उरण, कोणी पनवेल, कोणी अलिबाग, कोणी पेन असे का आलोय ते दाखवण्याचा प्रयत्न सिद्धेश वास्कर करतायत. आणि सिद्धेशच्या बॅटमधून आलेल्या या फटक्याच्या जोरावर 14 धावांवर धावफलक पाहायला मिळतोय. आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न. वा, जबरदस्त
लगातारच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार लगावण्याचा प्रयत्न यशस्वी केला आहे तो मात्र सिद्धेश वास्करने आणि 6 चेंडूवर 6 षटकार जर मारले तर 10,000 रुपयाचा पुरस्कार लोकप्रिय कार्यसम्राट शिवसेना नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी घोषित केलाय. तसेच हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजासाठी 5,000 रुपयाचा पुरस्कार देखील त्यांच्या वतीने देण्यात येणार आहे. सिद्धेश वास्करने लगातारच्या 2 चेंडूवर 2 षटकार लगावलेले आहेत. गंगाधर इंगोले मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेणारा खेळाडू त्याच्यावर चढवलाय हल्ला. पहिल्या षटकात अप्रतिम कामगिरी जरूर राहिली होती परंतु या षटकामध्ये सिद्धेश वास्कर आपल्या गोलंदाजीचे जलवे दाखवताना पाहायला मिळत आहेत. मनीष भगत यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल व्हाईट बॉल घोषित केला जाईल आणि अवांतरच्या स्वरूपातील एक धाव त्या ठिकाणी मिळेल. धाव संख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाते. वेग जो मंदावला होता त्या वेगाला आणि आणखीन एक फटका या ठिकाणी 4 धावांसाठीचा पाहायला मिळतोय. सिद्धेश चांगली कामगिरी करतायत. या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर स्कायवे आरएमसी यांचं चांगले योगदान आहे त्यांच्या आम्ही आभारी आहोत. त्याचबरोबर जर पाहिलं तर स्वस्तिक आरएमसी त्याचबरोबर भानू कंस्ट्रक्शन सिम्प्लेक्स आरएमसी त्याचबरोबर ट्रॉफीसाठीचं सौजन्य दीपकजी मणेरा साहेब आणि राज मणेरा त्यांचेही आम्ही आभारी आहोत. गंगाधर इंगोले हो यावेळेला वेग आणि कट देखील पाहायला मिळाला. बाउन्स पाहायला मिळाला आणि जाईल कीपरच्या दिशेने चेंडू. वा अँगल म्हणून बॉल आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरं मार्गस्थ आहे. 25 धावा या षटकात रन आलेल्या आहेत. पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार आले परंतु तदनंतर कमबॅक करतात गंगाधर इंगोले. सिद्धेश यावेळेला सरळ बॅटने समोरच्या दिशेने खेळलेला हा फटका आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक येतोय. सिद्धेश वास्करची बॅट बोलते. 4 धावांनी धावसंख्या पुढे गेली आहे. 3 ओव्हरची समाप्ती या ठिकाणी होते आणि धावसंख्या जर पाहिली तर 29 झाली आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर. या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर सिद्धार्थ ओवळेकर साहेब नगरसेवक यांचं देखील सहकार्य लाभलं आहे. त्याचबरोबर रवी घरत साहेब असतील, प्रदीप पाटील असतील, महेश सर असतील, पिंट्या पाटील, हरीश म्हात्रे, त्याचबरोबर विशाल पाटील, किरण मणेरा, त्याचबरोबर मेघा पोट्टी असतील, त्याचबरोबर तानाजी पाटील, मनोज पाटील, विलास नाना पाटील, त्याचबरोबर विजेंद्र, संजय तरे साहेब असतील, त्याचबरोबर संदेश भोईर, सुशांत मुकादम, अभिषेक मुकादम, 40+ संघ 40+ कासार वडवली, 40+ वाघबीळ, 40+ सोहळा, 40+ मोगरापाडा, 40+ कोलशेत, 40+ बाळकुम यांचं देखील आम्हाला सहकार्य या क्रीडा स्पर्धेसाठी लाभलंय. त्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. जावेद मॅचच्या दिशेने आरब शेख बदलापूरचा गोलंदाज गोलंदाजीसाठी आहे परंतु फलंदाजीसाठी उरणचा फलंदाज करण मडवी. यावेळेला करण मडवीच्या बॅट मधून बॉल आर पार षटकार. जबरदस्त फटका येताना पाहायला मिळाला. करण मडवीची बॅट आता बोलायला लागली आहे. सुरुवातीला थोडीशी शांत असणारी बॅट आता बोलते कारण त्यांनाही माहिती आहे एक मानाची स्पर्धा, पहिली वहिली पावसाळी स्पर्धा या हंगामातील. घोडबंदर चषक आम्ही खेळायला आलो तर आम्हालाही जलवे दाखवावेच लागतील. आरबचं स्वागत षटकाराने केलंय. 35 धावा धावफलकावर आहेत. ओहो आणखीन एक जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळतो. टाळ्या झाल्या पाहिजेत का नाही होणार.
पॉइंटच्या दिशेने षटकार मारलाय. अगदी वीरेंद्र साहेबा गाडी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण करून देणारा एक दिमागदार फटका या ठिकाणी खेळला गेला. कमी गतीने चेंडू होता, हळुवार पद्धतीने होता, बाउन्स होता, वळत होता, जसा आला तसा पाठवला 6 धावांसाठी. वा, जबरदस्त दर्जेदार फटका या ठिकाणी खेळला गेला. आणि म्हणूनच या खेळाडूने मागील मॅच मध्ये देखील या खेळाडूने लगातारचे 3 षटकार लगावले होते. लगातारच्या दुसऱ्या मॅच मध्ये तो विक्रम करेल का? 2 षटकार तर आलेत आरफच्या विरुद्ध. मनोज पाटील यांच्या शुभ हस्ते सन्माननीय कार्यसम्राट नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर साहेबांचा या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय. या क्रीडा स्पर्धेसाठी आपण आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल आपला हा विशेष सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय. या परिसराच्या विकासामध्ये खूप मोठा वाटा आपलाही आहे. त्याचबरोबर चेंडूबा चषकाचे आयोजक निलेश राऊत, एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू देखील कासारवडवलीचे, त्यांचाही विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तर सन्माननीय अतिथी मान्यवरांचा देखील या ठिकाणी नक्कीच पुढे जायचंय. परंतु साहेब, तुम्ही जेवढा वेळ इकडे होता चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळालं. तर 6 चेंडू 6 षटकाराचा हे पारितोषिक साहेबांनी सांगितलं संपूर्ण स्पर्धेत कायम राहील. जो कोणी खेळाडू 6 चेंडू 6 षटकार मारेल त्याला 10,000 रुपयाचा पुरस्कार असेल. ओहो, आणखीन एक फटका समोरच्या दिशेने लगावण्याचा प्रयत्न उरणच्या खेळाडूच्या बॅट मधून. मॅन फ्रॉम बंगारपाडा, खूप चांगला कामगिरी या ठिकाणी गावदेवी गावठाण उरणसाठी होताना पाहायला मिळते. सिद्धेश भास्करची आणखीन एक षटकार येताना पाहायला मिळतोय. 2 ओव्हर मध्ये जर पाहिलं तर या संघाच्या धावा होत्या केवळ 8 आणि तदनंतर स्कोर जर पाहिलं तर 48 वर जाऊन पोहोचलाय. चौथं षटक मार्गस्थ आहे आणि आरफ वर एक आणखीन हल्ला चढवताना पाहायला मिळतात. धन्यवाद सन्माननीय नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर साहेब, आपण आवर्जून या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात. या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवलीत. नक्कीच शेवटच्या दिवशी देखील प्राइज डिस्ट्रीब्युशनला आवर्जून उपस्थित राहतील. आणखीन एक बिग हिट, आणखीन एक हवाई हल्ला, हवाई सफर, सिक्सर. एक बॉल गेला ना मध्ये. दोन षटकार लगावले या ठिकाणी करण मडवेने आणि 2 षटकार लगावले सिद्धेश भास्कर याने. तर पाहूया 4 षटकार तब्बल या षटकामध्ये आतापर्यंत आलेले आहेत. हो हो, हा बॉल मात्र लाजवाब टाकला. तर एक क्रिकेटचे चाहते आहेत झारखंड रांची वरून आले, तिकडे पाठीमागच्या बाजूला काहीतरी काम करत असतात, परंतु त्यांना या फलंदाजाची फलंदाजी आवडली आहे आणि त्यांच्यासाठी त्यांनी 151 रुपयाचं पारितोषिक देखील दिलंय. कौतुक करावं लागेल त्यांचं देखील. पहा, पहिल्या 2 ओव्हर मध्ये 8 रन होते आणि तदनंतरच्या 2 ओव्हर मध्ये 46 रन आलेले आहेत आणि संघाची धावसंख्या 54 झाली आहे. हे स्क्रीनवर ते दाखवले जात आहेत. हा, हे एक क्रिकेटचे चाहते आहेत, बाजूलाच छोटं मोठं काम करत आहेत मजुरीचं, परंतु त्यांना ही बॅटिंग आवडली आहे आणि त्यांच्या वतीने 151 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिले जात आहे. धन्यवाद 70-70 टीम. गौरव आलेत बॉलिंग साठी, त्यांच्यावर केलं जात आहे आक्रमण. कॅच पकडण्याचा प्रयत्न निष्फळ ठरतोय. एक धाव तिकडे घेतली गेली, दुसरीचा प्रयत्न होईल का? प्रयत्न केला आणि आणखी धाव मिळेल का?
या वेळेला मोठा फटका पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतोय. करण मडवीच्या बॅट मधून आणखीन एक हवाई हल्ला. 2 ओव्हरला 8 रन होते आणि तदनंतर पहा धुमाकूळ घातला. या दोन्ही फलंदाजांनी काय पार्टनरशिप केली आहे. सुरुवातीला त्यांनी अंदाज घेतला, पाहिलं आणि तदनंतर मात्र तुटून पडले दोघे. 63 वर पोहोचवली धावसंख्या. करण मडवी 26 वर खेळतायत, सिद्धेश वास्कर 33 वर खेळतायत. आणखीन एक बिग हिट. क्रिकेट प्रेम मात्र खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं आणि जबरदस्त बॅटिंग करण मडवीची. आणि करण मडवीसाठी पहा एक चाहते मैदानात गेलेत आणि त्याच्या फलंदाजीवर खोज. रुपेश पाटील ठाण्याचेच क्रिकेटचे चाहते आहेत आणि सेल्फी घेत आहेत. करण मडवीचे सेल्फी मात्र नेहमीच आपण पाहतो, आज आणखीन एक सेल्फी या ठिकाणी क्रिकेटचे चाहते रुपेश पाटील घेताना पाहायला मिळत आहेत. तर करण मडवीवर मात्र प्रेक्षकही खुश झाले. ज्या पद्धतीची बॅटिंग, प्रतिकूल परिस्थितीत केलेली बॅटिंग नेहमीच लक्षात राहते आणि ती बॅटिंग आहे. स्कोर 69 झालाय, परंतु समोर देखील तेवढाच बलाढ्य संघ आहे. ओमकार देसाई, सुमित ढेकळे, किशन देवेंद्र, त्याचबरोबर अय्यूब, श्रेयस इंदुलकर, रोहित नार्वेकर, त्याचबरोबरीने विश्वनाथ, ही मोठमोठी नावं प्रतिस्पर्धी संघात देखील आपल्याला पाहायला मिळतात. मंदार गुरव हे नाव देखील आपण पाहू शकतो. त्यामुळे दुसऱ्या डावात देखील मॅच तेवढीच चांगली होईल, परंतु पहिला डाव करण मडवी आणि सिद्धेश वास्करने गाजवलाय. पार्टनरशिप आणखीन एक करण मडवीच्या बॅटमधून फटका येताना पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने जाईल. एक धाव तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली. या दोघांची पार्टनरशिप 63 धावांची झाली आहे, कौतुक करावं लागेल. 2 ओव्हरला 8 धावसंख्या असताना धावसंख्या 71 वर पोहोचवली आहे. गावदेवी गावठाण उरण रायगड. परंतु प्रतिस्पर्धी संघ देखील तेवढाच बलवान आहे, हे विसरून चालणार नाहीये. एक चांगली मॅच आपण पाहतोय. गौरव शुक्ला गोलंदाजीसाठी, परंतु करण मडवी 34 धावांवर बॅटिंग करतायत. आणखीन एक बिग हिट. करण मडवीच्या बॅटमधून फटका आणि त्या ठिकाणी गंगाधर इंगोलेने पकडली अप्रतिम कॅच. करण मडवीची खेळी या ठिकाणी थांबते जरूर, परंतु सर्वांना प्रभावित केलंय त्यांनी. 11 चेंडूमध्ये 34 धावांची खेळी केली आहे. 63 धावांची एक मोठी पार्टनरशिपही पाहायला मिळाली, परंतु करण मडवी माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेसाठी ज्या ट्रॉफीज आहेत, भव्य दिव्य अशा ट्रॉफीज आहेत, ज्यांच्या माध्यमातून दिल्या गेल्या आहेत, दीपक मणेरा साहेब आणि राज मणेरा साहेब यांचं आम्ही मनापासून आभारी आहोत. काय बॅटिंग केली करण मडवीने. लहान वयात सर्वांना प्रभावित करून घेतो हा उरण तालुक्यातील खेळाडू. नाव आहे करण मडवी. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज अक्षय म्हात्रे, अब्बू फ्रॉम अलिबाग बॅटिंग साठी पाहायला मिळत आहेत. समोर आहे अंधेरी सात बंगल्याचा गोलंदाज गौरव शुक्ला. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला, अक्षरशः एक तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आणि दुसरी ही धाव पूर्ण केली गेली. आणि स्कोर जर पाहिला तर झालाय 73 धावा झाल्या आहेत. 74 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. बाहुबली सुमित ढेकळे, श्रेयस इंदुलकर, ओमकार देसाई, किशन देवेंद्र, मंदार गुरव, ही अय्यूब शेख हे फलंदाज या धावसंख्येचा पाठलाग करतील का, याचं उत्तर दुसऱ्या डावात आपल्याला पाहायचंय.
सिद्धेश वास्कर आपण वर यायचंय. संजय उराहू जे झारखंडचे आहेत, रांचीचे, त्यांच्याकडून पारितोषिक दिलं जात आहे. बाजूलाच मोलमजुरीचं काम करतात, परंतु तुमची बॅटिंग त्यांना एवढी आवडली आहे अगदी, आणि स्वतःही चांगलं क्रिकेट खेळतात. त्यांच्याकडून अगदी 10,000 रुपये असे जमून त्यांनी आणलेत. असे 151 रुपयाचं पारितोषिक दिलं जात आहे. पहा, कौतुक करावलं क्रिकेटचे चाहते आहेत. आणि त्यांचाही आम्ही ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने सन्मान करत आहोत. धन्यवाद. आणि पहिल्या डावात तर करण मडवी आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर सिद्धेश वास्करने धुमाकूळ घातला. आणि आता दुसऱ्या डावात काय होणार? टेनिस क्रिकेट विश्वातील 2 मातब्बर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला बाहुबली सुमित ढेकळे आणि त्यांच्या जोडीला जबरदस्त फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी प्रसिद्ध असणारे ओमकार देसाई. आणि ही मॅच कशी होणार दुसऱ्या डावात ऐकण्यासाठी घेऊन जातोय तुम्हाला. ओमकार देसाई स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकला सुमित ढेकळे. वैयक्तिक पहिलं आणि करण मडवी. आता करण मडवी हा दुसरा आहे. हा बॉलर करण मडवी आहे, जो चिर्ले गावचा खेळाडू आहे. चिर्ले म्हटलं तर आम्हाला राधा एंटरप्राइजेसची स्पर्धा आठवते. आजपासून 12, 13, 14 वर्षापूर्वी दीपक पाटील यांची राधा एंटरप्राइजेसची स्पर्धा, नाईट स्पर्धा खूप मोठी पाहायला मिळायची. पहिलाच बॉल पॉइंटच्या दिशेने, ज्या ठिकाणी एक धाव तर घेतली गेली आणि पहिल्याच बॉलवर धाव घेतली गेली आहे. पहा, 2 ओव्हरमध्ये शहजादजी केवळ 8 रन होते आणि तदनंतर एवढी मोठी धावसंख्या उभारली गेली. नो डाउट, हम अक्सर कहते हैं क्रिकेट अनिश्चितताओं का खेल माना जाता है दोस्तों. उसी तरीके का दृश्य देखने मिला. शुरुआती दौर में ऐसा लग रहा था कि पूरी तरीके से दबाव बना दी है टीम दीपक 11 भांडुप की टीम ने, उनके गेंदबाजों ने, लेकिन उसके बाद यहाँ पर जो पलटवार हुआ है वो काबिल तारीफ रहा. नो डाउट. नक्कीच. आणि आता पलटवार करण्याची वेळ आली आहे, ती मात्र दीपक 11 भांडुपची, अर्थात सँडी एसपीजी. सुमित, बाहुबली सुमित ढेकळेच्या बॅटमधून बॉल लांब 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 लांब, खूप लांब षटकार. बाहुबली सुमित ढेकळे लांबच लांबवर षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असणारे हे खेळाडू. आणि पहा किती लांबवरचा षटकार मारलाय. आता सुमित ढेकळे सांगतायत, हो आली रे आली, आता बाहुबलीची बारी आली. बिल्कुल, मैंने पहले ही कहा था कि सुमित ढेकले के स्ट्रोक पर कभी संदेह नहीं करना, क्योंकि जब भी इनके बल्ले से गेंद टकराती है सुरमधुर संगीत आपको सुनने मिलेगा और गेंद जाएगी 1 ग्राउंड नहीं 1.5 ग्राउंड पार. इसलिए तो इन्हें कहा जाता है बाहुबली. इस क्षेत्र का, इस
क्रिकेट नगरी का। और बिल्कुल जिस तरीके से आपने जो नाम दिया था, बारिश का ही सीजन था, साथ में कमेंट्री कर रहे थे हम भांडुप में, उस वक्त सुपर डुपर हिट पिक्चर बाहुबली रिलीज हुई थी और उसके बाद जब नाम पड़ा था बाहुबली तो आज तक के वो स्टैम्प गया नहीं है। और इनके नाम की बैट भी है जो कि AA स्पोर्ट्स की तरफ से लॉन्च हुई है, बाहुबली बैट। तर जबत मॅचच्या दिशेने, परंतु करण मडवी आणखीन एक बिग हिट, याही बॉलला पाठवला लांब लांब लांब, खूप लांब षटकार। कहा जाता है ना कि नाम सुन के फ्लावर समझा है क्या, फायर है, उसी तरीके का स्ट्रोक है सुमित डेगले। नाम नहीं, ये ब्रांड है दोस्तों, ब्रांड। जब भी अगर इनके पाले में गेंद गिरी तो उस पर मोहर लगी 6 रन की। स्ट्रोक देखिए, ताकत देखिए, नजाकत देखिए, टाइमिंग देखिए, लाजवाब, नो डाउट। ताकत के साथ साथ टाइमिंग का जो मिश्रण था उसके कारण गेंद देखिए कितनी छोटी नजर आती हुई और कितना लंबा सिक्स। आज के दिन का सबसे बिगेस्ट हिट लगाने का श्रेय अगर किसे जाएगा तो उसका नाम है सुमित डेगले, जिन्हें प्यार से कहा जाता है बाहुबली। आता मात्र प्रतिस्पर्धी संघाला विचार करायला लावलाय की आज गोलंदाजी करायची तर कशी करायची, कुठे करायची। आणि त्या स्पर्धेचाही मला अजूनही आठवत आहे, त्या एका स्पर्धेमध्ये सुमित डेकडेने एका दिवसात 16 षटकार मारले होते आणि त्याच दिवशी बाहुबली हे नाव देखील त्याला दिलं गेलं होतं। तर आज पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतायत। गेल्या संघामध्ये जर पाहिलं तर सुमित डेकडे यांनी लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील एक वेगवान शतक ए डिव्हिजनला नॅशनल साठी खेळताना त्यांच्याकडून ठोकलं गेलं होतं। आणि रबर बॉल असू देत, टेनिस बॉल असू देत किंवा लेदर बॉल असू देत, या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधील निष्णात खेळाडू आहे। परंतु गावदेवी गावठाण संघ देखील तेवढाच चांगला आहे, त्यांच्याकडे क्षमता आहे कमबॅक करण्याची। मोठी धावसंख्येचा पाठलाग जरूर करतायत, परंतु सुमित डेकडेचा विध्वंस रोखणं ही जबाबदारी मात्र गावदेवी गावठाणच्या खेळाडूंची असणार आहे। आणखीन एक वेगवान फटका समोरच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय। सुमित डोंगरे तिकडे होते, चेंडूची फेकी करतायत, चांगलं कमबॅक होताना पाहायला मिळत आहे। धावसंख्या 1 ने पुढे जाते, धावसंख्या 14 वर जाताना पाहायला मिळते। चौऱ्याहत्तर धावांचा पाठलाग करायचा आहे तर मोठमोठे फटकेबाजी आणि चांगली सुरुवात तर झाली आहे। ज्या पद्धतीने मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, पावसाळी क्रिकेट नंदू पाटील आणि सचिन कदम यांचं जबरदस्त आयोजन आम्ही पाहतोय। या वेळेला लोअर फुल टॉस बॉल होता, एक धाव तर घेतली गेली। जसा बॉल बॅटला लागला, सुमित सुरुवातीला कॉल दिला होता दुसऱ्या धावेसाठीचा, परंतु तदनंतर त्यांनी थांबवलं आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते। ओमकार आणि सुमित ही जोडी दोन्ही आक्रमक खेळाडू म्हणून ओळखले जातात। 14 धावा म्हणजे एक चांगली सुरुवात तर झाली आहे, माफ करा 15 धावा। आणखीन एक बिग हिट, परंतु पाहूयात किती लांब आहे। हो, हा सुमितच्या बॅट मधून निघालाय आणि मैदानाच्या बाहेरच आहे। येतोय षटकार। व्हाट अ हिट, दिस इज अ बिग ब्लो। कहा जाता ना आत्ता माझी सटकली, उसी तरीके का क्रिकेट जरूर देखने मिलता होगा। जिस तरीके से अगर बात करें चंदू जी के लॉकडाउन के टाइम पर हमारे जगह अगर हम घर से बाहर निकल रहे थे तो उस वक्त लाठीचार्ज जो देखने मिली थी, हमारे पुलिस कर्मचारी हमारी सेफ्टी के लिए जिस तरीके से हमारे पे चार्ज हो रहे थे, उसी तरीके से अब बाहुबली ऑपोजिट टीम पे चार्ज होता हुआ नजर आ रहा है। स्कोर जर पाहिलं तर 21-21, पहिल्याच ओव्हरमध्ये 21 धावा। आता सुरुवात तर चांगली झाली आहे, सातत्य ठेवणं गरजेचं आहे। ओमकार देसाई 2 चेंडू 2 धावा, सुमित डेकडे 4 चेंडूमध्ये 19 धावा। तर आता करण मडवी विचारत आहेत कोणत्या गोलंदाजाला आणायचं, कोणता गोलंदाज या ठिकाणी पहा मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट परिधान केलाय जो श्री साई स्पोर्टच्या वतीने देण्यात आलेला आहे। आणि या गोलंदाजीसाठी पाहूयात कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जात आहे। गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे या ठिकाणी ते म्हणजे गोलंदाज संकेत यांना। संकेत पाटील,
संकेत पाटील गोलंदाजीसाठी येत आहेत. पनवेल तालुक्यातील मुरबी गावचे खेळाडू आहेत. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतायत. मुरबीला देखील क्रिकेटची चांगली परंपरा आहे आणि मागील 2 हंगाम जर पाहिलं तर या संकेतने गोलंदाजीने प्रभावित केलं होतं. आज पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतील संकेत पाटील. यावेळेला फाईन लेगच्या दिशेने आता ओमकार देसाई यांच्या बॅट मधून बॉल जाईल सीमारेषा पार. षटकार. बिल्कुल कहा जाता है ना कि खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदलता है दोस्तों, उसी तरीके से अब सुमित को देखकर यहाँ पर ओमकार भी अपने रंग जरूर बदलते हुए, और ओमकार की अगर बात करें तो मेरे ख्याल से अब ओमकार की रनों की कार चल पड़ी है. नक्कीच. आणि ओमकार यांच्या बॅट मधून एक मोठा फटका येताना पाहायला मिळतोय. षटकार या ठिकाणी लगावला जातोय ओमकार यांच्या बॅट मधून. और बिल्कुल माननीय श्री सिद्धार्थ जी ओलेकर साहेब स्थानिक नगर सेवक, उनके माध्यम से प्राइज मनी है 6 गेंदों पे 6 6. अगर कोई खिलाड़ी जड़ते हैं तो 10,000 रुपए. इस बार बड़ा हिट लगाने की जरूर कोशिश की थी. बल्ले के जड़ से खेला गया स्ट्रोक, गेंद को शॉर्ट मिड ऑन पर फील्ड किया गया, 1 रन यहां पर कंप्लीट किया गया और बिल्कुल 1 रन से संतुष्ट, 1 रन से ज्यादा कुछ नहीं. उसी तरीके से अगर कोई खिलाड़ी हैट्रिक मुकम्मल करता है, गेंदबाजी के माध्यम से 3 विकेट लगातार लेता है, तो उनके लिए 5,000 की प्राइज मनी माननीय श्री सिद्धार्थ जी ओलेकर साहब की तरफ से ये प्राइज मनी रखी गई है. युवा है, यंग है और क्रिकेट के प्रति उनका जो प्यार है वो अक्सर देखने मिलता है और उसी तरीके का आशीर्वाद इस टूर्नामेंट पे भी उनका रहा है. उन्होंने जरूर कहा है कि अगर कोई भी खिलाड़ी 6 गेंदों में 6 6 लगातार रबड़ बॉल प्रतियोगिता में अगर जड़ता है तो प्राइज मनी 10,000. उसी तरीके से इस ग्राउंड का इतिहास रहा है. 6 गेंदों में 6 6 का कीर्तिमान रचने का रिकॉर्ड रहा, वो रहा सिर्फ और सिर्फ इस सरजमी पर, तो वो सुशांत मुकादम, वहां पर नाम मिला सिक्सर किंग उन्हें जरूर. सुमित ढेकळे पुन्हा एकदा आक्रमण, पुन्हा एकदा मोठा फटका आणि पुन्हा एकदा बॉल सीमा रेषा पार. षटकार. वा, काय फलंदाजी करतायत आणि खास सुमित यांच्या फलंदाजीचा आस्वाद त्यांचे अगदी सर्वात मोठे चाहते साजिद दाभिलकर देखील घेत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. बिल्कुल यहाँ पर तो मैं सुमित के लिए यही कहूंगा कि सिर्फ ग्राउंड पर जाने के बाद ये खिलाड़ी वायलेंट वायलेंट वायलेंट, ना कि ये साइलेंट है, सिर्फ वायलेंट है. और क्या बल्लेबाजी कर रहे हैं, 19 रन, वो भी 4 गेंदों में. काय सुरुवात केली आहे. सकाळच्या सत्रात 44 ची मॅच झाली नव्हती, परंतु दुपारच्या सत्रात वातावरण तापलंय. पाऊस नाहीये, परंतु हो यावेळेला संकेत चांगल्या ठिकाणी चेंडू टाकला, बॉलला वळवण्यात यशस्वी झाले. ऑप्शनच्या बाहेरून पहा किती वळतोय बॉल. रबर बॉलचं हेच खासियत आहे, ज्यावेळेला तो बॉल ओला नसतो, ज्यावेळेला विकेट ओली नसते, त्यावेळेला बॉल 34 धावा धावफलकावर झालेत. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत, परंतु पाहूयात कॅच होईल का नाही. आणि बॉल बघता बघता सीमारेषेच्या पलीकडे देखील गेलाय. 4-4-4 चौकार. अब करना पड़ेगा विचार, क्योंकि अब सुमित ऑन फायर, गेंद बाउंड्री लाइन के बाहर. इस खिलाड़ी को अब रोकना मुश्किल ही नहीं, नामुमकिन सा नजर आता हुआ, क्योंकि जिस तरीके की बल्लेबाजी कर रहे हैं. और स्ट्रोक देखिए, स्ट्रोक जड़ने के बाद वो रन भी नहीं ले रहे हैं. उन्हें पता है कि स्ट्रोक में इतना पावर है, स्ट्रोक में इतनी ताकत है कि गेंद खुद ब खुद टप्पा खाने के बाद आउट ऑफ द पार्क जाएगी. खिलाड़ी के मस्तक पर दस्तक देता हुआ ये 4 रन. पहिल्या षटकाप्रमाणे यही षटक महागडे ठरताना पाहायला मिळत आहे. संकेत यांचं देखील कमबॅक करावं लागेल. सुमित ढेकळे. यावेळेला बॉल समोरच्या दिशेने पकडली जाते, कॅच. काही कॅच मॅचचं नक्कीच या ठिकाणी रंग बदलेल का. संकेत आनंदित आहेत, परंतु प्रतिस्पर्धी संघातील प्रत्येक खेळाडू देखील तेवढाच आनंदी होतोय. परंतु आनंदी नसणार आहे दीपक इलेव्हन, कारण सुमितची विकेट आली आहे. काय बॅटिंग करत होते. 38 पैकी तब्बल 29 धावा केवळ 8 चेंडूमध्ये ज्यांच्या माध्यमातून बनवल्या गेल्या. षटकारांची आतषबाजी ज्यांनी केली, माघारी परततायत, परंतु आपलं काम करून माघारी परततायत. 2 ओव्हर झाले आहेत, 38 धावा धावफलकावर. बिल्कुल बहुत बड़ा विकेट हाथ लगा है. 7 गेंदों में 29 रन. अगर सुमित की बैटिंग आप लोगों को पसंद आई हो तो एक बार जोरदार तालियां सुमित के लिए. 7 गेंदों में 29 रन बनाकर पवेलियन की राह लौटता हुआ ये स्टार खिलाड़ी दीपक 11 भांडुप की ओर से. बड़ा विकेट हाथ लगा है चंदू जी. यहां से मैच का टर्निंग पॉइंट तो नहीं,
मैच में अब तक के आपने एक्शन देखा, अब यहाँ पर विकेट गिरने के बाद फिर से एक्शन में आएगी टीम दीपक 11 भांडुप या फिर कुछ और दृश्य देखने मिलेगा? क्या होगा क्या नहीं देखेंगे जरूर। आप देख रहे हैं घोड़बंदर चषक 2022, बेहतरीन आयोजन, सुंदर सा नियोजन, लाइव टेलीकास्ट 70-70 स्पोर्ट्स के माध्यम से यूट्यूब पर जो तमाम दर्शक देख रहे हैं उनका हार्दिक स्वागत। अजूनही 18 चेंडू बाकी आहेत आणि 36 धावांची आवश्यकता। मॅच अजूनही ऑन आहे असं मी म्हणेल, परंतु सुमितने जबरदस्त कामगिरी केली आणि धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी 2 ओव्हर झाल्यानंतर 38 झालाय। 3 ओव्हर मध्ये 36 पाहिजेत, अर्ध्यापेक्षा जास्त काम 2 ओव्हर मध्ये झालंय। परंतु हे क्रिकेट आहे आणि घोडबंदर चषकातील ही मॅच पाहूयात। गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर महेश म्हात्रे खालापूर तालुक्यातील वयाळ गावचा खेळाडू गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय। यस चिकुलो, जहां कहीं पे भी हो प्लीज कमेंट्री बॉक्स में आना। चिकुलो जहां कहीं पे भी हो प्लीज संपर्क के साथ है, आपको कमेंट्री बॉक्स के पास आना है। नंदू पाटिल आपको याद कर रहे हैं, ओवर टू कमेंट्री बॉक्स। धन्यवाद 70-70 स्पोर्ट्स। नवनवीन टेक्नॉलॉजी क्रिकेटमध्ये येत आहेत, खूप चांगली गोष्ट आहे। पावसाळी क्रिकेट हो, यावेळेला चांगला चेंडू खोलवर टाकण्याचा प्रयत्न जरूर होता। 1 रन तिकडे घेतली गेली आहे, समीकरण बदलेल। 17 बॉल बाकी आहेत आणि 35 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी। 1-1 बॉल नंतर समीकरण बदलताना पाहायला मिळेल। आज घोडबंदर चषक आपण पाहतोय, नंदू पाटील, सचिन कदम यांची एक जबरदस्त अशी क्रीडा स्पर्धा, अतिशय उत्कृष्ट क्रीडांगण आणि खेळाडू देखील तसेच पाहायला मिळतात। उद्या देखील या ठिकाणी मोठमोठे संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। यस जो खाने की व्यवस्था है इस बारे में चर्चा करेंगे। इसी बीच बिग हिट करने की चाहत, लेकिन खूबसूरत कैच, विकेट का हुआ है पतंग। खाने की जो व्यवस्था की है तानाजी पाटिल साहब एक बेहतरीन 40+ के स्टार खिलाड़ी हैं, साथ ही साथ हैवीवेट चैंपियन भी माने जाते हैं और हाल ही में उन्होंने एक टाइटल वाकबिल गांव की ओर से जीता है। जरूर हैवीवेट चैंपियन स्टेट लेवल पर परफॉर्मेंस करते हैं। हमारे मनोज पाटिल साहब के पिताश्री हैं, उनकी तरफ से खाने की जो व्यवस्था की गई है स्पेशली थैंक्स हम उन्हें जरूर, तानाजी पाटिल जिन्हें हम नाना कहते हैं, उनकी तरफ से धन्यवाद नाना। इसी तरीके से आपका प्यार बरकरार रहे, इसी तरीके से आपका आशीर्वाद हम सभी पर रहे। तर नक्कीच आम्ही आभारी असू मनोज पाटील यांचे देखील आणि तानाजी दादा पाटील आपले देखील। परंतु मैदानाच्या आतमध्ये मॅच मध्ये रंग भरले गेलेत, असं वाटत होतं मॅच एकतर्फी होते की काय सुमितचं बाद होणं आणि आता रोहित नार्वेकर यांचं देखील बाद होणं। मॅच मध्ये निर्णायक स्थिती येऊन ठेवली आहे, परंतु ओमकार देसाई मैदानाच्या आतमध्ये ते विसरून चालणार नाहीये। 39 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी जर पाहिलं तर 35 धावांची आवश्यकता, 16 चेंडू बाकी आहेत, 35 धावांची आवश्यकता। सैजादजी या मॅच मध्ये देखील आपल्याला म्हणजे सकाळपासून पहिली मॅच जशी झाली रंगतदार, अपेक्षा ही मॅच देखील तशीच रंगतदार होईल। बिल्कुल आशा और उम्मीद के यहाँ पर हम जरूर रख सकते हैं, क्योंकि दोनों ही टीमें दिग्गज हैं और दोनों ही टीमों की अगर बात करें तो स्टार कास्ट टीमों से नवाजे हुए सभी प्लेयर्स हैं और इस वक्त बिग फाइट मैच चलता हुआ। महेश म्हात्रे हो, यावेळेला टप्पा पडतोय, बॉल फिरतोय, गरकन वळतोय, कीपरच्या दिशेने जातोय। महेश म्हात्रे ते नाव आहे, मला अजूनही आठवत आहे। घाटकोपरची 2,22,000ची नाईट राष्ट्रवादी चषक स्पर्धा आणि त्या स्पर्धेचं मॅन ऑफ द सिरीज मिळवली होती दुचाकी याच खेळाडूने। महेश म्हात्रे खालापूर तालुक्यातील वयाळ गावचा खेळाडू आहे, परंतु समोर आहेत विश्वनाथ। ओहो, महेश कडून याही वेळेला चांगला चेंडू येताना पाहायला मिळतोय। क्षमता आहे दीपक 11 या संघामध्ये देखील प्रयत्न आता करावे लागतील, कारण ही महत्वाचे क्षण आहेत ज्या वेळेला तुम्हाला फटकेबाजी करायची। पहा 4 बॉल झालेले आहेत आणि या 4 बॉल मध्ये जर पाहिलं तर केवळ 1 रन दिलाय महेश म्हात्रे यांनी। कंजूसी भरी गेंदबाजी, नो डाउट, बहुत ही अच्छी गेंदबाजी। या वेळेला प्रॉपर टायमिंग नाही झाले, परंतु 1 रन त्या ठिकाणी मिळेल। स्कोर जर पाहिला तर 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल। आशा नक्कीच आता ओमकार देसाईकडून आम्ही जरूर करू। कित्येकदा संघाला संकटातून त्यांनी बाहेर काढलाय। 40 धावा तर धावफलकावर पाहायला मिळत आहेत। अजूनही जर पाहिलं तर 34 धावांची आवश्यकता आहे। 13 बॉल बाकी आहेत शेवटचे, 34 धावांची आवश्यकता। रबर बॉल क्रिकेट म्हणजेच पावसाळी क्रिकेट आपण पाहत आहोत, घोडबंदर चषक आपण पाहत आहोत आणि या क्रिकेटमध्ये देखील काही होऊ शकतं। पहिल्या 2 ओव्हरमध्ये 8 होते आणि तदनंतर जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावर धावा आल्या,
तब्बल 65 धावा 3 ओव्हरमध्ये आल्या, परंतु याही मॅच मध्ये ते होऊ शकतं. ओमकार देसाई यांच्याकडे क्षमता आहे, आज ती दाखवावी लागेल या ठिकाणी. यावेळेला वेग वाढवण्याचा प्रयत्न, वाईट बॉल संजय सावंत सर कळवतायत. अवंतरच्या स्वरूपातील धाव पाहायला मिळते. कौतुक आम्ही करू नंदू पाटील यांचं, सचिन कदम यांचं, ज्यांनी एक भव्य दिव्य असं आयोजन, पहिलीच मोठी स्पर्धा त्यांनी पेश केली आहे. आणि नुसती प्राइजही मोठं आहे, ट्रॉफी मोठी आहे आणि आयोजनही मोठं आहे. यावेळेला बॉलला वळवलं आणि या बॉलला ओमकार देसाई यांच्या बॅट मधून या बॉलला मात्र भिरकावून दिलं जात आहे सीमारेषेच्या पलीकडे. षटकार, ही खासियत आहे ओमकार देसाई यांची. स्पिनरच्या विरुद्ध, डावखुऱ्या हाताच्या स्पिनरच्या विरुद्ध अधिक चांगले खेळतात आणि या फिरणाऱ्या चेंडूला मैदानाच्या बाहेर फिरून दिलं आणि मॅच ऑन ठेवली आहे. आता इकडनं समीकरण खूप महत्वाचे असतील. 3 ओव्हर झालेत, 47 धावा. बिल्कुल, यहाँ पर 3 ओवर में 47 रन जरूर बन चुके हैं. जीत के लिए अभी भी बची हुई 12 गेंदें शेष हैं. 27 रनों की जरूरत है. इस स्ट्रोक के बारे में अगर चर्चा करें तो बिल्कुल इस स्ट्रोक में देख सकते हैं कितनी प्यारी तरीके से जान फूकी थी. फ्लाइटेड स्ट्रोक, मोहम्मद अजरुद्दीन की यादें यहाँ पर ताजा हुई हैं. जिस तरीके से वो 6 जड़ते थे उसी तरीके से यहाँ पर फ्लाइटेड 6 जरूर देखने मिला ओमकार के बल्ले से. और विश्वनाथ, जिसके पास वेरिएशन की कमी नहीं है. स्ट्रोक्स की अगर बात करें तो अपनी टीम के लिए संकट मोचक का रोल प्ले करने वाला खिलाड़ी इस वक्त विश्वनाथ जाधव स्ट्राइक पर है. अगर ये जोड़ी अगर विकेटों के बीच में डटी रही, ये जोड़ी अगर विकेटों के बीच में बनी रही तो ये 12 गेंदों में 27 रन का जो आंकड़ा है इसे छूने की 101% कोशिश पूरी की पूरी टीम मिलकर जरूर करेगी. अब देखने वाली बात यह है कि तरकशों के तीर में से किस तीर का इस्तेमाल किया जाता है, गेंदबाजी के लिए किस गेंदबाज का यहां पर यूज किया जाता है, क्योंकि बहुत इंपॉर्टेंट होगा ये चौथा ओवर. बिल्कुल, अब इस वक्त ये चौथे ओवर की जिम्मेदारी किसके कांधों पर दी जाती है? निशी कर्णेकर मागील मॅचचा हिरो गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील रोड गावचा खेळाडू गोलंदाजीसाठी निशी कर्णेकर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. परंतु विश्वनाथ आणि ओमकार देसाई ही जोडी समोर आहे. अजूनही जर पाहिलं तर शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत आणि 27 धावांची आवश्यकता. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. निशी कर्णेकर यावेळेला एक चांगला चेंडू येताना पाहायला मिळतोय. एक धाव जर पाहिलं तर धावसंख्या 1 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आणि खूप मोठ्या संख्येने क्रिकेटचे चाहते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. प्रसाद एखंडे, अगदी शिर्डीचे देखील क्रिकेटचे चाहते या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे देखील आम्ही मनापासून स्वागत करू. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी रायगडच्या देखील तमाम क्रिकेटच्या चाहत्यांच्या नजरा असणार आहेत, मुंबईच्या क्रिकेटच्या चाहत्यांच्या नजरा असणार आहेत. कारण एक रायगडमधील मातब्बर संघ आहे तर दुसरा मुंबईमधील. ओमकार देसाई यांच्यासाठी निशी कर्णेकर यांचा चेंडू फुलर लेंथ जाईल कीपरच्या दिशेने. रन मात्र मिळणार नाहीये. शहजादजी एक डॉट बॉल दबाव वाढवेल, परंतु ओमकार यांच्याकडे क्षमता आहे याच्यामधून बाहेर पडण्याची. बिल्कुल, दबाव बनाने की जरूर कोशिश जारी है. इस वक्त दबाव को रिलीज करना होगा. प्रेशर में जो है उस प्रेशर को रिलीज करने का सबसे मुख्य हथियार होगा बड़े हिट खेलना. और बड़े हिट की खोज अभी भी जारी है. देखते हैं क्या बड़े हिट लगाने में सक्षम और कामयाब ओमकार देसाई हो पाते हैं या फिर कुछ और दृश्य होगा. ओ निशी कर्णेकरचा हा बॉल काही ओमकार यांना अंदाज बनवला होता स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्यासाठी, परंतु करू शकला नाहीये. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. निशी कर्णेकर मागील मॅच मध्ये देखील टर्निंग पॉइंट निशी कर्णेकर राहिले होते. त्यांनी पहिल्या 11 बॉलमध्ये, पहिल्या 11 बॉलमध्ये केवळ 7 रन दिले होते. शेवटच्या बॉलवर षटकार खाल्ला होता 2 ओव्हरमध्ये 13. परंतु या मॅच मध्ये काय होणार? ओमकार देसाई सारखा यांच्यासारखा एक जबरदस्त खेळाडू बॅटिंगसाठी आहे. यावेळेला ओमकार देसाई यांची बॅट बोलली आहे. भिरकावला चेंडू सीमा रेषा पार. षटकार. क्या बात है, नाम है ओमकार देसाई. अब निकल पड़ी है इनकी रनों की कार. इस वक्त ओमकार ऑन फायर. 8 बॉल 20 रन. गावदेवी गावठाण जिंकणार की दीपक 11 भांडूप जिंकणार? गावदेवी गावठाण एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर दीपक 11 भांडूप अर्थात सँडी SP दादर यांच्यातील मॅच आपण पाहतोय घोडबंदर चषकामध्ये. जबरदस्त रंगतदार सामना सध्याच्या घडीला आपण पाहतोय. ओ यावेळेला निशीचा अप्रतिम चेंडू, त्रिफळाचीत होत आहेत ओमकार. विकेटचा पतन.
बड़ा विकेट हाथ लगा, नो डाउट विकेटों का फर्नीचर पूरी तरीके से डिस्ट्रॉय करती हुई गेंद, शफल ओवर खेलना चाह रहे थे, अपने लेग स्टंप को भूल चुके थे और उसका हर जाना यहां पर जरूर देखने मिला। ओमकार देसाई 22 रन 10 गेंदों में जरूर जड़े, 4 गेंदें डॉट रही। उसी तरीके से अगर बात करें तो 3 6 की मदद से इन्होंने बनाए 22 रन 10 गेंदों में। मैच अभी भी ऑन है, पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त, क्योंकि इस वक्त भांडुप 11 टीम की बैटिंग लाइनअप की तरफ नजर डालते हैं तो बैटिंग लाइनअप काफी बड़ी है, नो डाउट। किशन देवेंद्र, सिक्सर किंग किशन देवेंद्र मैदानात बॅटिंगसाठी आलेले आहेत. पाहूयात, मॅच तर रंगतदार आहे. ओमकार यांनी चांगली कामगिरी केली, परंतु भोक्याच्या क्षणी ते आऊट झाले. निशी कर्णेकर यांच्यावर त्यांनी हल्ला चढवला, परंतु निशीने लगेच त्याचं उत्तरही दिलं. अजूनही मात्र मॅच संपलेली नाहीये. रबर बॉल साठी 20 धावा काही जास्तही नाहीयेत. 7 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. निशी कर्णेकर एका बाजूला, तर फलंदाजीसाठी मुंबईचा सिक्सर किंग नाव आहे किशन देवेंद्र. पाहूयात काय होणार. रोहा तालुक्यातील रोड गावातून या ठिकाणी खेळण्यासाठी आले. संपूर्ण रोहा तालुक्याचं लक्ष देखील या मॅचवर असेल, कारण तालुक्यातील खेळाडू आज मुंबई आणि ठाण्यामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. परंतु सिक्सर किंग किशन देवेंद्र यांची देखील फलंदाजी पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. निशी कर्णेकर विरुद्ध किशन देवेंद्र. हो हो, निशीचा हा बॉल टप्पा पडतोय, कट होतोय, आतमध्ये येतोय, कीपरच्या दिशेने जातोय. जबरदस्त चेंडू टाकला गेला आणि मॅच जर पाहिली तर आता शेवटच्या ओव्हरमध्ये 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. 6 गेंदे 20 रन, क्या मैच है, इसे कहते हैं पैसा वसूल मुकाबला. जो दर्शक लंबे से सफर कर कर आते हैं, ग्राउंड के ऊपर ट्रैवल करके आते हैं, उनका पैसा वसूल हो जाता है इस तरीके के मैचेस देखकर. 6 गेंदे 20 रन की जरूरत है. मैच कांटे की टक्कर का है, एक टफ एनकाउंटर मैच इस वक्त जरूर चलता हुआ. और मैं तो कहूंगा कि इस वक्त यहां पर जो नंदू पाटिल हैं और साथ ही साथ सचिन कदम है, उनकी मेहनत आज के दिन के लिए पूरी तरीके से रंग में आती हुई. यस, नंदू पाटिल और मनोज पाटिल, इनकी तरफ से प्राइज मनी है. जो तमाम दर्शक इस मैच को देखने आए हैं वो खाली हाथ नहीं जाएंगे. अगर आप ग्राउंड के बाहर कैच लेते हैं, जिसे हाईवा कैच कहा जाता है, उसके लिए प्राइज मनी है 200 रुपीज दर्शकों के लिए. पहिला बॉल वेगवान होता, खोलवर टप्प्याचा होता, परंतु त्यावर 1 रन घेतली गेली आहे. महेश मात्रे गोलंदाजीसाठी आहेत. मॅच संपलेली नाहीये. अशा कितीतरी मॅचेस किशन देवेंद्रने सँडी एसपी दादरला जिंकून दिलेल्या आहेत. आज दीपक 11 साठी क्या बॅटिंग करावी लागेल. 5 बॉल बाकी आहेत आणि 19 धावांची आवश्यकता. सिक्सर किंग का म्हटलं जातं याचं उत्तर किशन यांना द्यावं लागेल. हो यासाठी म्हटलं जातं त्यांना सिक्सर किंग किशन देवेंद्र. येतोय सिक्सर. व्हाट अ हिट. बिल्कुल, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. इसी तरीके के स्ट्रोक के साथ उन्होंने किया है आगाज. इस बड़े हिट के साथ उन्होंने ये चीज को प्रूफ कर दिया है कि मैं अभी भी विकेटों पर डटा हुआ हूं. यानी किशन अब यहां पर इस वक्त मोर्चा संभालते हुए. मॅच संपलेली नाहीये हेच सांगत असताना ही मॅच कधी भांडूपच्या बाजूने जाते, कधी गावठाणच्या बाजूने जाते, कधी उरणच्या बाजूने जाते, म्हणजेच रायगडच्या बाजूने जाते, कधी मुंबईच्या बाजूने जाते, कधी करण मडवी, कधी श्रेयस इंदुलकर. या 2 संघनायकांची लढत देखील आपण पाहतोय. महेश मात्रे गोलंदाजीसाठी का मी देखील एवढ्या लांबून आलोय दाखवावं लागेल, परंतु समोर आहेत किशन देवेंद्र. हो हो, यावेळेला महेशने दाखवलं. टप्पा पडतोय, बॉल खूप मोठ्या प्रमाणावर स्विंग होतोय. पहा, गरकन वळला बॉल टप्पा पडल्यानंतर आणि अँगल बनवत सुमित डोंगरे यांच्या हातामध्ये गेला. आता जर पाहिलं तर 3 बॉल बाकी आहेत आणि 13 धावांची आवश्यकता. काय होईल या मॅच मध्ये याचं उत्तर अजूनही बाकी आहे. किशन की महेश, महेश की किशन, भांडुप की गावठाण, मुंबई की रायगड. यस, 3-13 का मुकाबला था और 3-13 किसका होता है वो देखने वाली बात होगी. अब यहाँ पर डॉट डिलीवरी हुई है, अब 2 गेंदें बची हैं. अब दवा की नहीं, दुआ की जरूरत है चंदू भाई, मैं तो यही कहूंगा, क्योंकि मैच का सिचुएशन आ चुका है. 2 गेंदें और 13 रन, 13 धावांची आवश्यकता. नियम काय आहे? कंपल्सरी चेस हा नियम आहे. तर पाहूया, महेश किशन देवेंद्र. हो हो, पुन्हा एकदा बॉलला वळवलं आणि पुन्हा एकदा खूप मोठ्या प्रमाणावर वळवलं.
सुमित ढेकळे यांची आतषबाजी सुरुवातीला पाहायला मिळाली. पहा सिमेंटवर रबर बॉल किती वळतोय, अँगल बनवत वळतोय, हातभर नाही त्याही पेक्षा जास्त वळवला जातोय. तदनंतर ओमकार यांनी चांगली कामगिरी केली, परंतु मोक्याच्या क्षणी मॅच मध्ये पुन्हा एकदा येताना पाहायला मिळत आहेत आणि या मॅचची औपचारिकता संपवली आहे. गावदेवी गावठाण, उरण, रायगड, अतुल मडवी आणि कंपनी या मॅचला जिंकत तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होत आहेत. अभिनंदन.